कर्जमाफीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधील भाटपुरा इथं ही घटना घडलेली आहे आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचा टाहो सुद्धा फोडताना पाहायला मिळतोय। घटनेनंतर आमदार बच्चू कडू यांनी जगदीश बंजारा यांच्या कुटुंबियांशी फोनवर संपर्क साधला। त्यांना धीर देत शासनाकडून मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करणार असल्याचं सुद्धा सांगितलंय। महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांना अस्माती संकट आलं आहे। दुसरीकडे आपण बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या भाटपुरा गावातील शेतकऱ्यांना कर्जामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली। आपण याच गावात आहोत आणि आपण त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी जगदीश बंजारा यांच्या कुटुंबियांशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल ताई, तुमच्या पत्नीने आत्महत्या केली, काय कारण? दर साल कर्ज झाला दादा, दर साल माल पिकत नाही, दर साल काही ना काही अडचण आली, दर साल पीक पिकत नाही होत, 10-12 लाख रुपये कर्ज झालं। काही शेती पण गहाण ठेवली? दोन शेती गहाण ठेवली, 2 खेती आहे थोडी थोडी, दोन्ही शेती गहाण ठेवली, 3 मुलं मी कस काय वागेल? 3 मुलं आम्ही कस काय वागेल? माझी एवढी जिंदगी पडेल, मी कस काय वागणार? माझ्या आपण जर बघितलं तर या आत्महत्या केली। जगदीश बंजारा यांच्या पत्नी होत्या आणि त्यांचा टाव होता की ज्या कर्जपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। कारण की एकीकडे कर्जमाफीची आशा त्यांना होती, मात्र कर्जमाफी झाली आणि त्या कर्जमाफी झाल्या नसल्यामुळं त्यांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। कर्जमाफी होत नाहीये, त्यामुळे कर्ज वाढत गेलं आणि त्या कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे। काल सकाळी भाटपुरा गावामध्ये जगदीश बंजारा या शेतकऱ्याने आत्महत्या केली। कर्जाचं त्यांच्यावर फार मोठं डोंगर होतं। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्यामुळे ते कर्ज वाढत गेलं आणि राज्य सरकारच्या कर्जमाफी आशेवर ते टिकून होते, पण कर्जमाफी न झाल्यामुळे हे कर्ज वाढत गेल्यामुळे काल त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांना 3 लहान लहान मुलं आहेत। काल शेतकऱ्यांचे नेते बच्चूभाऊ कडू यांनी त्यांच्या परिवाराला फोनद्वारे त्यांचं सांत्वन देखील केलं आणि प्रशासनाला तसे आदेश देखील दिले। परंतु आता आमच्या गावकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की त्यांचे जे 3 लहान लहान मुलं आहेत आणि त्यांचं जे घर आहे त्यांचं पालकत्व कोण घेणार आहे?